आमची जमीन चालली आहे, जाऊ देत. आमच्या नोकऱ्या चालल्या, जाऊ देत. शेतकरी आत्महत्या करतोय, करू देत. आमच्याकडे खूप माणसं आहेत. लोकल मधनं चेंगराचेंगरी करत रस्ते कुठे प्लॅटफॉर्म वरती पडला, आतमध्ये रुळावरती पडला, मेला, काही नाही. एक एवढीशी बातमी येते, मेला, चुकचुक करणार, सोडून दे. काहीतरी जा दे युरोपला. ज्यांनी पहिलं महायुद्ध पाहिलं, ज्यांनी दुसरं महायुद्ध पाहिलं, ज्यांचा प्रत्येक घरामधला एक माणूस मेलेला आहे, प्रत्येक घरामधला एक एक माणूस मेलेला आहे, त्यांना माणसांची किंमत माहितीये. आम्हाला माणसाची किंमतच माहित नाहीये. आम्हाला स्वातंत्र्य फुकटात मिळालं, आणि आम्हाला स्वातंत्र्य फुकटात मिळालं, त्याच्यामुळे आम्हाला लोकशाहीची किंमतच नाहीये. लोकशाहीची किंमत नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला निवडणुकीची किंमत नाहीये. निवडणुकीची किंमत नाहीये, त्याच्यामुळे आमच्याकडे निवडून कोण आलाय, किंमतच नाहीये. आई वडिलांनी जन्म दिलाय म्हणून जगायचं, हे जर समजा तुमचं कर्तव्य असेल तर असल्या लोकांचं नेतृत्व राज ठाकरेला नाही करायचं, मला नाही करायचं. तुमच्या जर संताप नसेल, तुमच्या जर आग नसेल, काय उपयोग आहे त्याचा? कशाला महाराष्ट्राचे नागरिक म्हणायचं आम्ही? ज्याला आज आम्ही देश म्हणतोय, त्या देश, ज्याला ती भूमी, त्याला देश नावाची काही संकल्पनाच नव्हती, त्या संपूर्ण भूमीवरती 125 वर्ष ज्या मराठा साम्राज्याने राज्य केलं, तो हा महाराष्ट्र हातावर हात ठेवून बसलाय. आणि आम्ही फक्त वर्तमानपत्रांमधल्या बातम्या वाचायच्या, टेलिव्हिजन चॅनलवरच्या बातम्या वाचायच्या. केवढं का वाईट झालं, केवढं रे वाईट झालं, एवढंच फक्त आम्ही बोलायचं आणि सोडून द्यायचं.